नमस्कार. आज माघी शुक्ल चतुर्थी. हा दिवस गणेश भक्तासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण पुराणाप्रमाणे हाच खरा बाप्पाचा जन्मदिवस असतो. भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव हा लोकमान्य टिळकांनी सुरुवात केल्यापासून आपण साजरा करतो. तर परंपरागत पद्धतीने मोठ्या प्रमाणात बाप्पाची जी गणेश जयंती साजरी केली जाते ती म्हणजेच माघी गणेश जयंती, जिला तिलकुंड चतुर्थी असे देखील म्हणतात. बाप्पाच्या महोत्कट विनायक या अवताराप्रती ही जयंती साजरी केली जाते. गणेशाच्या या अवताराबद्दल स्कंद पुराणात एक इंटरेस्टिंग कथा आहे. ही कथा सुरू होते अंगद देशातील रुद्रकेतू आणि शारदा या ब्राह्मण जोडप्यापासून. तर या देवभक्तीत बुडालेल्या दाम्पत्यांना राक्षस प्रवृत्तीचे 2 मुले जन्माला येतात, नरांतक आणि देवांतक. याच राक्षसांचा वध करण्यासाठी आपल्या बाप्पाने कश्यप ऋषी आणि आदिती माता यांच्या पोटी विनायक रूपी जन्म घेतला. तर बाप्पाच्या या जन्मदिनाबद्दल विविध पुराणात संदर्भ आढळतात. त्यातील एक संदर्भ स्कंद पुराणातील काशीखंडात येतो, तो असा: माघ शुक्ल चतुर्थ्यांतु गणेशो बुद्धिविनायकः विघ्नं सर्वांनी हंत्याशु भक्तानां हितकामेया. या तिथीला बाप्पाच्या अवताराबद्दल असे बरेच काही संदर्भ आहेत. अशा पुराण प्रमाणित बाप्पाच्या जन्मदिना दिवशी गणेश तत्वाच्या लहरी पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात अनुभवले जातात. तर सर्व गणेश भक्तांना या माघी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.